नाशिक शहरापासून जवळजवळ 60 किलोमीटर अंतरावर व मनमाड शहरापासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर निफाड तालुक्यातील शिवनदी किनारी बसलेले लासलगाव हे एक गाव आहे। याला गाव खेडे म्हणावे का शहर असा प्रश्न आता पडतो, कारण त्याचा विस्तार एका छोटेखानी शहराप्रमाणेच झाला आहे। ते असो, हे लासलगाव फक्त तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, तर संपूर्ण आशिया खंडात ओळखलं जातं। का? कारण इथे आहे आशिया खंडातील कांद्यांची सर्वात मोठी बाजारपेठ। म्हणजे सर्वांना रडवणाऱ्या कांद्याने मात्र लासलगावला चांगलंच हसवलंय। याच लासलगावची अजून एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे या लासलगावात आहे एक भुईकोट किल्ला। चला तर मग जाणून घेऊयात आज ह्याच भुईकोट किल्ल्याविषयी। सर्वात आधी आपण गडाचा इतिहास जाणून घेणार आहोत। पेशवे काळात चांदवड व निफाड हे भाग मल्हारराव होळकर यांच्या म्हणजेच होळकर संस्थानाच्या ताब्यात होते। चांदवड आणि निफाड येथील होळकरवाडा यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने दोघांच्या मध्यवर्ती ठिकाणी लष्करी तळ असावा म्हणून उभारले लष्करी तळ पुढे लष्करगाव आणि कालांतराने लासलगाव बनले। चांदवड येथील रंगमहाल आणि निफाडचा होळकरवाडा या दोन्हींच्या मध्यवर्ती ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी तळ असावा म्हणून येथे हा भुईकोट किल्ला बांधला। त्यानंतर येथे लष्कराची छावणी देखील उभारली गेली। यामुळे आजचे लासलगाव त्याकाळी लष्करगाव म्हणून प्रसिद्ध झाले। यशवंतराव फणसे यांच्यासोबत आपली कन्या कुमारी मुक्ताबाई यांचे लग्न लावल्यानंतर कन्येला आंदण म्हणून अहिल्याबाईंनी लासलगाव, मडकी, जाम, निफाड व जुन्नरचा काही भाग दिला होता। सध्या या किल्ल्याची मालकी आब्बड कुटुंबाकडे आहे। 1766 साली मुक्ताबाई यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य ह्या लष्करी छावणीत होते। 1791 सरदार यशवंतराव फणसे यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर मुक्ताबाई सती गेल्या। त्यानंतर यशवंतरावांचे 5वे वंशज गणपतराव फणसे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार गेला। 19व्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला राजस्थान येथून आलेले व्यापारी शिवराज आब्बड यांनी 1300 रुपये भरणा करत किल्ल्याचे मालकी हक्क स्वतःकडे घेतले। त्यानंतर 1669 या किल्ल्याची मालकी आब्बड कुटुंबाला दिली गेली। आजही पंचक्रोशीमध्ये ह्या कुटुंबाला किल्लेवाले म्हणून ओळखतात। हा किल्ला खाजगी संपत्ती असल्याने परिवाराच्या परवानगीशिवाय आत जाण्यास सक्त मनाई आहे। किल्ल्याच्या वास्तुरचनेविषयी जाणून घ्यायचे म्हटले तर बाहेरील बाजूने 7 व आतील बाजूने 2 अशा एकूण 9 बुरुजांच्या व भक्कम अशा लाकडी दरवाजाच्या मदतीला जवळजवळ 30 ते 35 फूट उंच तटबंदी घेऊन हा किल्ला गेल्या 250 वर्षांपासून उभा आहे। भुईकोटाचा एकमेव भक्कम असा महादरवाजा आपल्यावरील सुंदर नक्षीकाम व अतिशय बळकट अशा गजखिळ्यांसोबत डौलाने उभा असलेला दिसतो। तटबंदी जवळजवळ 30 ते 35 फूट उंच असून तिचा 70% खालील भाग दगडांनी व वरील 30% भाग मातीच्या विटांनी भक्कमपणे बांधलेला दिसून येतो व त्यावर जागोजागी शत्रू सैन्याला टिपण्यासाठी जंग्या देखील केलेल्या दिसून येतात। किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराने आत प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या मधील भागात राणी महाल आहे असं म्हणतात। ह्या राणी महालाचे वैशिष्ट्य म्हणजे लाकडावर हिरेमोती वापरून सुबक नक्षीकाम केलेले आहे। काही वर्षांपूर्वी हा राणी महाल ढासळला असेही म्हणतात। मला आत जाता आलं नाही म्हणून आता तो राणी महाल आहे की नाही की त्याचे काही अवशेष शिल्लक आहे याबद्दल मी काही सांगू शकत नाही। किल्ल्याच्या आत ध्वजारोहणाकरिता जागा असून आजही ती जागा शाबूत आहे।
तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही आज लासलगावचा हा जो भुईकोट होता तो बघितलेला आहे. तर आता आज आपली बऱ्यापैकी भ्रमंती असणार आहे. आज मेसना किल्ला, माणिकपुंज किल्ला अशा बऱ्याच ठिकाणी आपण जाणार आहोत. तर यासोबत एवढंच म्हणेल, गाडी गेली यासोबत एवढंच म्हणेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करायला विसरू नका. त्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर पण करा, जेणेकरून ही जी माहिती या भुईकोटाविषयीची तो अनेक लोकांना अपरिचित आहे, आम्हाला अगदी माहीत नव्हता, ती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि त्यासोबत व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी कमेंटही करा नक्कीच. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, यासोबत मी तुमचा निरोप घेतो. काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा, आणि जवळच असणाऱ्या असंच एखाद्या ऐतिहासिक वारशीसुद्धा. धन्यवाद.